नमस्कार. चाटे शिक्षण समूह प्रस्तुत दीपस्तंभ उज्ज्वल भविष्यासाठी या आमच्या विशेष कार्यक्रमाच्या तिसऱ्या आणि अखेरच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ज्यांनी आता 10वीची परीक्षा दिलेली आहे आणि आता 11वीमध्ये प्रवेश घेणार आहेत, विशेषतः ज्यांना सायन्स शाखेकडे जाण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आम्ही 2 एपिसोड पूर्ण केले आणि आजचा हा तिसरा आणि अखेरचा एपिसोड आहे. सगळ्यांनाच उत्तम करिअर करण्याची इच्छा असते, क्षमता पण असते. मी असं अजिबात म्हणणार नाही की एखाद्या मुलामध्येच क्षमता असते आणि काही मुलांमध्ये क्षमता असत नाही, असं बिलकुल असत नाही. प्रत्येक मुलामध्ये क्षमता असते. चाटे शिक्षण संस्थासारख्या अनेक संस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतायत आणि हेतू हाच असतो की या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये चांगल्या करिअरच्या टप्प्यावरती आणण्यासाठी या संस्था काम करत असतात, प्रयत्न करत असतात. आजच्या या तिसऱ्या भागामध्ये आपल्याला पुन्हा एकदा 10वी नंतर सायन्समध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही माहिती घ्यायची आहे. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा चाटे शिक्षण समूहाचे संचालक आदरणीय भारत खराटे सर आले आहेत. त्यांचं स्वागत. नमस्कार सर. 2 भागामध्ये आपण बऱ्यापैकी सगळं बोललेलो आहे, पण मला आता एक मूलभूत प्रश्न माझ्या मनात असा निर्माण झालेला आहे की अनेक मुलांना 10वी नंतर सायन्समध्ये विज्ञान शाखेकडे जाण्याचा ओढा असतो, कल असतो, इच्छा असते. पण आपल्याला सायन्स शाखेमध्ये झेपेल का, तो अभ्यासक्रम आपल्याला सगळ्याला पूर्णपणे जमेल का, याविषयी साशंकता असते, भीती असते. याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुलांच्या मनातनं सायन्सची भीती काढून टाकण्यासाठी चाटे शिक्षण समूह काय प्रयत्न करतो? साधारणतः जे विद्यार्थी आता 10वीची परीक्षा दिलेली आहे त्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला सायन्स शाखेमध्ये करिअर करायचंय त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मी अतिशय महत्त्वाची माहिती सांगतोय आता, ज्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत की 5वी ते 10वी पर्यंत मी मॅथमॅटिक्स, सायन्स आणि त्याच्यासोबत इंग्लिश याचा अभ्यास माझा कसा होता. ओके, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, या अभ्यासामध्ये तो अभ्यास करताना सेल्फ स्टडीड होता का, फक्त पाठांतर करत होता का, समजून घेऊन अभ्यास करत होता. ओके. प्रत्येक विद्यार्थ्यानं 5वी पर्यंत आणि 5वी ते 10वी पर्यंत या शिक्षणातला जर सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिशचा स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम आणि CBSEची पुस्तकं याचा जर व्यवस्थित रिव्ह्यू घेतला, त्या पुस्तकांमधल्या सगळ्या डेफिनेशन्स म्हणजे व्याख्या, नियम, रूल्स, लॉज, नियम, त्याच्यानंतर काही मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज म्हणजे बेसिक्स ऑफ सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश हे स्वतःला नीट करेक्ट केलं. आणि मी तर असं म्हणेन की प्रत्येक विद्यार्थ्यानं ज्या विद्यार्थ्याला 11वी आणि 12वी सायन्स करून राष्ट्रीय नॅशनल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला, स्टेट लेवलला वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला क्रॅक करून जायचे, त्या प्रत्येक विद्यार्थ्यानं 5वी ते 10वी पर्यंतचं ज्ञान सायन्स, मॅथ्स, इंग्लिशचं रिवाईज करणं. आता त्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत, त्याच्यामुळे या प्रत्येक विद्यार्थ्यानं 5वी ते 10वीची सायन्स, मॅथ्सची पुस्तकं घ्यावीत. त्या पुस्तकांमधल्या प्रत्येक वर्गाला एक रजिस्टर करावी 200 पानाची आणि त्याच्यामध्ये भाग करावेत सायन्ससाठी आणि मॅथ्ससाठी आणि अगदी व्यवस्थितपणे सगळ्या डेफिनेशन्स, सगळे लॉज, सगळे मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज, सगळे इक्वेशन्स लिहून काढायचे. त्याचं कारण असं असतं की बेसिक्स ऑफ सायन्स, बेसिक्स ऑफ मॅथ्स नेव्हर गोइंग टू चेंज, ते कधी बदलत नाही. म्हणजे 5वीमध्ये समजा आपण बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन किंवा कायनेटिक एनर्जी इक्वल टू ½ mv², स्थितीज ऊर्जा बरोबर 1/2 mv² असं शिकलो असो, तर हेच नॉलेज मेडिकल, इंजिनिअरिंगमध्ये एक्सपांड होतं. आणि म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी 5वी ते 10वीचा स्टेट बोर्डचं सायन्स, मॅथ्स, इंग्लिश आणि CBSEचं सायन्स, मॅथ्स याचा अभ्यास रिवाईज केला तर त्यांच्या मनामध्ये सायन्स शाखेत जे त्यांना प्रश्न पडतात की मला हे जमेल का, मला हे पेलवेल का किंवा मला ते अवघड जाईल, याचं कुठलीही शंका राहणार नाही. त्याचं कारण असं की हे सगळं नॉलेज 11वी 12वीला एलोबरेट केलेलं असतं, एक्सपांड केलेलं. बेस तोच आहे, फक्त त्याच्यातलं पुढचं ज्ञान मिळतं. पण यातला एक अतिशय मुद्दा आता सरांनी सांगितलेला आहे, म्हणजे आपल्याकडे एकूण जी शिक्षण पद्धती आहे ही मार्कावरती आधारित आहे का असा प्रश्न विचारला जातो, पण तसं नाही आहे. तुमचा जर पाया पक्का असेल, बेस चांगला असेल, तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये करिअर करणं अधिक सोपं जातं. नाहीतर पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं इथं चालत नाही आणि किंबहुना आपल्या शिक्षण पद्धतीला ते अभिप्रेत नाही. पण सर, तुम्ही बोलताना एक मुद्दा म्हटलात की इंग्रजी पण त्याचं चांगलं असलं पाहिजे. पण मग अशा वेळेला इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलाला सायन्स सोपं पडतं
आणखीन मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलाला सायन्स थोडं बोजड जातं, असं काही होतं? असं बिलकुल होत नाही. त्याचं कारण ओन्ली ट्रान्सलेशन सिस्टम आपल्या स्टडीमध्ये आहे. जसं सेमी इंग्रजी शिकलेली मॅक्झिमम मुलं आहेत जी मराठी मीडियममध्ये होती, हो, कारण त्यांना सायन्सचं मॅथ्सचं नॉलेज इंग्लिशमधून मिळालंच आहे. बरोबर. आणि इंग्रजी भाषेतली इंग्रजी आणि सायन्स मॅथची इंग्लिश ही ट्रान्सलेटेड असते. भाषा विषयांसारखं व्याकरणाचे नियम किंवा त्याच्यातली सगळी वाक्यरचना वगैरे ह्या गोष्टी अवघड असतात, तसं इंग्रजी भाषेसारखं सायन्स मॅथ्समध्ये म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो मॅथ्समध्ये नसतं. आणि म्हणून ते अवघड जात नाही, ते ट्रान्सलेटेड असतं. तसे पर्यायी शब्द मराठी मीडियमच्या पुस्तकांमध्ये सुद्धा दिलेले असतात. ओके. त्याच्यामुळे याचं सगळं नॉलेज असतं. त्याच्यामुळं मराठी माध्यमाचा किंवा सेमीचा मुलगा असेल तर त्याला अवघड जात नाही. तो तसं त्या पद्धतीने करतो. आणि मुळात जरी तसं काय वाटलं कधीतरी तशा ट्रान्सलेटेड डिक्शनरीज मिळतात 11वी 12वीच्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्सच्या. त्याला जोडूनच आणखीन एक उपप्रश्न, की आपलं जे रेग्युलर SSC बोर्ड आहे महाराष्ट्र शासनाचं, त्याचा अभ्यासक्रम आणि CBSE किंवा ICSE अभ्यासक्रम याच्यामध्ये फरक आहे. मग असं काही आहे का की अमुक एका अभ्यासक्रमातून 10वी पास झाल्यानंतर त्याला 11वी 12वी सायन्स सोपं पडतं? नाही, 11वी 12वी सायन्सला बेसिकली तुम्ही कुठल्याही माध्यमातून आलेला असाल, स्टेट बोर्ड किंवा CBSE किंवा ICSE, ओके तरी सिलेबस सगळ्यांसाठी सारखा आहे. ओके. 11वी 12वीत असं नाही होत की CBSE मधून आलाय म्हणून त्याला वेगळा सिलेबस आहे. नाही, 11वी 12वीचा सिलेबस सारखा आहे, पण 10वी पर्यंत जो आपण शिकतो तर त्याच्यामध्ये काही फरक पडतो का? फरक पडतो. म्हणूनच मी मगाशी पहिल्या आपल्या प्रश्नामध्ये सांगितलं की तो फरक कव्हर करण्यासाठी ओके. त्यानं CBSEची पुस्तकं जी मुलं स्टेट बोर्डची आहेत त्यांनी आत्ता उन्हाळ्याच्या ह्या 1 महिन्याच्या सुट्टीमध्ये, जसं आता चाटे IIT नीट अकॅडमी कॉलेज किंवा चाटे क्लासेसचे सगळे आमचे प्रोग्राम आम्ही मेच्या फर्स्ट वीकमध्ये सुरू करतो. बरं. आणि त्यांचे ॲडमिशन्स आमचे चालू आहेत. त्याच्यासाठी मुलं जी येतात ॲडमिशन घेतात त्या सगळ्या मुलांना आम्ही हे सांगतो की तुम्ही 5वी ते 10वीचं नॉलेज स्टेट बोर्डमधून शिकला असाल तर CBSEची पुस्तकं घेऊन कम्पॅरेटिव्हली डिफरन्शिएट करा, ते अपग्रेड करा, अपडेट करा. त्याच्यामुळे त्यांना तो प्रॉब्लेम येत नाही. पण सर्वसामान्य जी मुलं समजा चाटेतही नाहीत पण त्यांना सायन्समध्ये करिअर करायचं आहे, त्या प्रत्येक विद्यार्थ्यानं नीटचा सिलेबस त्याला माहिती पाहिजे. समजा त्याला JEEचा सिलेबस माहिती पाहिजे, त्याला JEE ॲडव्हान्सचा सिलेबस माहिती पाहिजे किंवा इतर तत्सम परीक्षा. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी त्या स्पर्धेचे जे नियम असतात त्या नियमांमधला ॲज फार ॲज अकॅडमिक इज कन्सर्न की त्याला तो सिलेबस माहिती असला की त्याचा बेस इकडं कुठं आहे तो त्यानं कव्हर करायचा आहे. त्याच्यासाठीच हा उन्हाळ्यातल्या सुट्टीतला जो काही थोडा पिरियड मिळतो त्याला आत्ता बिफोर एप्रिलमध्ये वगैरे हे, तर त्यानं ते कव्हर अप करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे त्याला अवघड जाणार नाही आणि तो एका इक्वेलंट लेवलला येईल. अर्थात CBSEची किंवा ICSEची मुलं ऑलरेडी 1st to 10th शिकलेले असल्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये ग्रीपअप सोपं जातं. पण माझं चाटेतलं गेल्या अनेक वर्षातला अनुभव असा आहे की परफॉर्मिंगमध्ये स्टेट बोर्डची मुलं कुठेही कमी पडलेली नाहीत. बरोबर. मला सर सांगा, बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणतो की आम्ही आमच्या मुलांना खूप स्वातंत्र्य दिले, त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात त्यानं करिअर करावं, पण प्रत्यक्षामध्ये अनेक घरांमध्ये अजूनही आई वडीलच आपल्या मुलाचं करिअर ठरवतात. मुलाला त्याचं करिअर घडवायची किंवा ठरवायची इच्छा असते पण त्याला कळत नसतं. आता 10वी झालेली आहे, आता आपल्याला 11वीमध्ये सायन्सला आपल्याला ॲडमिशन घ्यायचे, पण त्यानंतर मी मेडिकलला जायचं की इंजिनिअरिंगला जायचं याच्याबद्दल काही वेळा मुलांच्या मनात कन्फ्युजन असू शकतं. अशा मुलांना तुम्ही काय सांगाल? जी मुलं डिफाईन असतात, तर उदाहरणार्थ एखाद्या मुलाच्या आईवडील डॉक्टर आहेत, त्यांचा सेटअप आहे, हो, तर साहजिक आहे त्या आईवडिलांची इच्छा असते की माझ्या मुलानं नक्की मेडिकल फील्डमध्ये यावं आणि माझी ही सगळी परंपरा चालवावी. अशा वेळेस त्या मुलाच्या पालकाच्या डोक्यात जर काही कन्फ्युजन असेल तर पालकांनी त्या मुलाला त्या फील्डमधले स्कोप समजून सांगितला की तो मुद्दा कव्हर होतो. स्कोप आणि मर्यादा पण सांगितल्या पाहिजेत. खरं तर मर्यादा पण सांगितल्या पाहिजेत. काही होतं ना, काही डॉक्टर्स इतके हॉस्पिटल छान आहेत त्यांचे सगळे, पण त्यांचा मुलगा इंजिनिअरिंगला गेला. जिथं पालक या अभ्यासक्रमाच्या अवेअरमध्ये नाहीत किंवा समजून सांगण्याच्या मानसिकतेत किंवा परिस्थितीत त्यांना तशी माहिती नसते, तर त्या पालकांनी मार्गदर्शक शोधला पाहिजे. म्हणजे समजा आता जसं चाटेत आमच्याकडं जी मुलं इन्क्वायरीला येतात सगळीच ॲडमिशन नाहीत घेत, पण त्यांना आम्ही गाईडलाईन करताना काय सांगतो की तुला इंजिनिअरिंगला जायचं आहे तर तुझं मॅथ्स चांगलं पाहिजे, तुझं फिजिक्स चांगलं पाहिजे, आणि मग ते नसेल तर काय करायचं हे पण आपण त्याला सांगतो.
बरं. म्हणजे त्या विद्यार्थ्याला अभ्यासाच्या पट्टीत आणण्यासाठी काही गोष्टी ज्या कराव्या लागतात त्या पालकांनी करताना सुद्धा पालकांनी असं समजायचं नाही की आपल्याला ह्या अभ्यासक्रमातलं काही समजत नाही वगैरे म्हणून जबाबदारी झटकायची नाही. पालकांनी शिक्षकाकडे आलं पाहिजे, बसलं पाहिजे आणि मुलाचे जे काही प्रश्न आहेत, इंजिनिअरिंग घ्यायचं का मेडिकल घ्यायचं का अजून कुठली शाखा घ्यायची, याच्यामध्ये अभ्यासाची गरज काय आहे, परीक्षा पद्धती काय आहे आणि मग तशा पद्धतीची आपली कॅपॅबिलिटी आहे का, आपण तसे त्याच्यासाठी सक्षम होण्यासाठी काही कष्ट घेण्यात कुठे कमी पडणार आहोत का. ओके. त्याच्यामुळे तिथे कुठलंही कन्फ्युजन होत नाही. एक 10% पालक असे असतात की ज्यांना सायन्स शाखेतल्या या स्कोपबद्दल किंवा लिमिटेशन्स किंवा स्कोपबद्दल प्रॉब्लेम असतो. पण तशा पालकांनी मात्र जसं आपण डॉक्टरकडे जातो, आपण काय म्हणतो, नको रिस्क नको, आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊया. हो. तसं 11वी-12वीच्या नंतरचं करिअर चूज करताना कोणत्याही विद्यार्थ्यानं, आज पूर्वी ह्या फॅसिलिटीज नव्हत्या, आज आहेत त्यामुळं तिथं जाऊन आपल्याला मार्गदर्शन घेतलं पाहिजे, समुपदेशन घेतलं पाहिजे, काउन्सिलिंग करून घेतलं पाहिजे. म्हणजे कुठलीही शंका राहत नाही आणि जे करिअर चूज केलं जातं त्याच्यामध्ये अर्थात विद्यार्थी पालकांमध्ये, म्हणजे मी पालक म्हणून जेव्हा माझ्या मुलांचा अभ्यास घेत असतो किंवा मी त्या टप्प्यातून जात असतो तेव्हा मी अभ्यास केला पाहिजे, मी पालक म्हणून माझ्या मुलांना नीट बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि जिथं आपल्याला असं वाटतं की मला पालक म्हणून ते नाही एक्सप्लेन करतायत किंवा त्यातलं मला जास्त नॉलेज नाही, आज वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून माहिती येत असते, त्याच्यानंतर वेगवेगळ्या चॅनलवर एपिसोड असतात, ते नीट ऐकले आणि त्याच्यातूनही आपलं काही कन्फ्युजन राहिलं स्कोप अँड लिमिटेशन्सबद्दल, तर मात्र जसं आम्ही चाटेत या असं आव्हान करतो मुलांना, तसं त्यांनी योग्य मार्गदर्शक आमच्यासारखा निवडावा. निश्चितपणे आम्ही त्याला मार्गदर्शन करू, त्याचं कन्फ्युजन राहणार पण नाही. मग आता हे 3 एपिसोड बघितल्यानंतर ज्या मुलांना किंवा पालकांना वाटते की आपल्या मुलानं 11वी सायन्सला ॲडमिशन घ्यावी, ती जर मुलं तुमच्याकडे आली तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करणार का, समुपदेशन करणार का? भले ते तुमच्याकडे ॲडमिशन घेतील न घेतील हा पुढचा भाग आहे, पण या एपिसोड बघितल्यानंतर ज्या मुलांच्या मनात, विद्यार्थ्यांच्या मनात, त्यांच्या पालकांच्या मनात शंका असतील, त्या शंकांचं निरसन दूर करण्यासाठी तुमची काही वेगळी एक कुठे विंग आहे का? निश्चितपणे मी या निमित्तानं आव्हान करीन की प्रत्येक विद्यार्थ्यानं 10वीची परीक्षा दिलेल्या सायन्स शाखाच घ्यावी. या मुद्द्यावर मी का ठाम आहे, याचं कारण सायन्स शाखा केल्यानंतर नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज आहेत, यात कुणाच्याही मनात शंका नाही. जे विद्यार्थी आज सायन्स शाखा घेऊ इच्छितात पण तुम्ही म्हटलात तसं त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, त्यांना कोणता ग्रुप घ्यावा हे समजायला जरा कन्फ्युजन होतं, कोणत्याही विद्यार्थ्यानं चाटे शिक्षण समूहाच्या जवळच्या शाखेवर, कोल्हापूर शहर असेल, सांगली असेल, मिरज असेल, कराड असेल, सातारा असेल, जे काही जवळचं शहर आहे तिथे जावं, तिथल्या आमच्या शाखा व्यवस्थापक, प्राचार्य किंवा काउन्सिलर्सला भेटावं आणि त्यांना आपल्या मनातल्या सगळ्या शंका दूर करून घ्याव्यात. इन्क्वायरी करण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी, काउन्सिलिंग करून घेण्यासाठी चाटेमध्ये कुठल्याही पद्धतीचे चार्जेस घेतले जात नाहीत. अरे वा, अगदी आम्ही मोफतपणे त्याला सगळं मार्गदर्शन करतो. आमची कार्यपद्धती 2 वर्षाची सांगतो, त्याला त्याच्यात काही शंका असतील तर त्याचं निरसन करतो आणि मग त्याचं शंका समाधान झाल्यावर त्याला चॉईस आहे ॲडमिशन घ्यायचं का नाही. आम्ही इन्सिस्ट करतो, अर्थात ॲज अ प्रायव्हेट म्हणून आम्ही आग्रह धरतो, पण असं नाही की समजा 100 पालक इन्क्वायरी करून गेले, 10ने घेतला नाही म्हणून आम्ही त्याला काही चार्जेस करतो वगैरे. अगदी खुल्या मनानं प्रत्येक विद्यार्थी पालकांना यावं. निश्चितपणे चाटेच्या कुठल्याही ऑफिसमध्ये तुम्ही सकाळी 9 ते 1 आणि सायंकाळी साधारणतः 3 ते 6 या वेळेत येऊन आपल्या मुलाच्या भविष्यातल्या या सगळ्या मार्गक्रमणाबद्दल, करिअरबद्दल चर्चा केली पाहिजे. आपल्या मनातले सगळे प्रश्न आम्ही सोडवून देऊ. फार मोठी संधी चाटे समूहानं सगळ्या विद्यार्थी पालकांना उपलब्ध करून दिलेली आहे. 10वी नंतर पुढं करायचं काय याचं कन्फ्युजन काय असतं हे मला माहिती आहे. अनेक मुलांना सायन्समध्ये प्रवेश घ्यायचा असतो, परंतु ते आपल्याला झेपेल का ही शंका असते. पण जर चाटे शिक्षण समूहाकडून अशा पद्धतीचं काउन्सिलिंग मोफत दिलं जात असेल तर हा प्रश्नच मिटला. आता त्याच्या पुढचा प्रश्न, काउन्सिलिंगमध्ये आल्यानंतर बरेच जण भारून जातात. म्हणजे तुमच्याकडचे काउन्सिलर खूप उत्तम असतात, त्यामुळे ते मुलांना सगळं व्यवस्थित पटवून देतात आणि मुलांना पण वाटायला लागतं की अरे मी आता 11वीला ॲडमिशन घेणार सायन्सलाच. पण त्यानंतर ॲडमिशन घेतल्यानंतर 11वी आणि 12वी हे 2 वर्ष जे काही घासायला लागतं त्याच्याबद्दल पण सांगा. साधारणतः ॲडमिशन घेताना माहिती मिळाली, सायन्स शाखेचं महत्त्व कळलं आणि ॲडमिशन घेतलं. इथं प्रवास सुरू होतो 2 वर्षाचा. त्या प्रवासामध्ये या मुलानं, मगाशी मी सांगितलं याच आपल्या आजच्या एपिसोडमध्ये, की 5वी ते 10वीचा अभ्यास रिवाईज करायचा आहे. बरोबर, तो सुट्टीत करायचा आहे. त्याला कव्हर करून एका प्लॅटफॉर्मला, लेवलला यायचंय आणि मग ती लेवल पकडून
11वी हे विश्रांतीचं वर्ष नाही. नाही, जे आपण पहिल्या एपिसोडमध्ये दुसऱ्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं, आणि आत्ताच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आत्ताची सुट्टी म्हणजे केवळ टाइमपास आणि शेफ्टी वर करून फिरायचं असं पण नाही. असं त्याला करायला सायन्सला ऍडमिशन घ्यायची आहे, त्यांना आत्ताच्या या सुट्टीत सुद्धा आपल्या 5वी ते 10वीच्या अभ्यासाची उजळणी केली पाहिजे. आणि जर आपल्याला चांगलं करिअर करायचं असेल तर सरांचं ऐकलं पाहिजे. ते करताना एकदा तो त्या प्लॅटफॉर्मला आला, 11वीची पुस्तकं घेणं, सिलेबस घेणं, आणि दररोज मी अगदी 8 तास नाही म्हणणार, पण अभ्यासाची सवय दुरावायला नको, अभ्यासापासून बाजूला जायला नको, म्हणून हे दररोज 4-5 तासाचं काम त्यानं केलं पाहिजे. तुम्ही आमची नावडती सर होणार बघा. तुम्ही आम्हाला सुट्टीच घेऊ देत नाही. नाही नाही नाही, मी त्याच्यासोबत हे पण सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांना एखादा छंद आहे, खेळाची आवड आहे, तर त्यांना इव्हिनिंग सेशनमध्ये पर्टिक्युलरली किंवा मॉर्निंगच्या 7 to समथिंग, आता ऊन खूप असतं म्हणून एका सेशनमध्ये त्यानं त्याची जोपासना केली तर काही प्रॉब्लेम येत नाही. जेवढी मुलं सायन्स शाखेमध्ये किंवा कुठल्याही प्रोफेशनल ब्रँचमध्ये यशस्वी होतात, त्यांनी निश्चितपणे आपल्यासोबत कुठलाही एक खेळाचा किंवा संगीताचा किंवा नृत्याचा याचा छंद जोपासलेला असतो. आणि तुम्ही म्हणताय ते मगाशी मी ते एक मजा म्हणून म्हटलं होतं किंवा गंमत म्हणून म्हटलं होतं, पण 8वी ते 12वी ज्याला करिअर चांगलं करायचंय, मी तर म्हणेन 8वी पासून ते 12वी नंतरच्या 4 वर्षापर्यंत, म्हणजे वय वर्ष 13 ते वय वर्ष 20 ते 21 ही 7-8 वर्ष ही करिअरसाठी वाहून दिली. जर समर्पणानं, कष्टानं, मेहनतीनं आपण जर आपलं अभ्यास केला तर आणि तरच आपलं करिअर यशस्वी होतं. प्रत्यक्ष कॉलेज सुरू झाल्यानंतर रोजचा अभ्यास कसा केला पाहिजे सायन्सच्या विद्यार्थ्यांनी? आम्ही चाटेत जे काम करतो तो एक पॅटर्न आहे. बरं. त्या पॅटर्नबद्दल मी अगदी थोडक्यात मुलांना सांगू इच्छितो. चाटेत असलेल्या मुलांना तर हा पॅटर्न नक्की मिळणारच आहे, पण चाटेत नसणाऱ्या सुद्धा मुलांनी या पद्धतीनं राहणं गरजेचं असं मला वाटतं. बरोबर. Science faculty always says that if and only if there is a consistency, regularity, punctuality and hard work that leads to a bright future. म्हणजे तुम्ही तुमच्या कामामध्ये, सायन्स शाखा असं म्हणते, दररोजचं काम दररोज करा, त्याच्यात सातत्य ठेवा, त्याच्यामध्ये हार्डवर्क ज्याला म्हणतो आपण, कठोर मेहनत घ्या, तुम्हाला यश मिळतं. आणि ते करण्यासाठी दररोज त्या विद्यार्थ्यानं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी हे त्याचे 4 मित्र बनवले पाहिजेत. यांच्यासोबत मैत्री केली पाहिजे. जसं चाटेतल्या आमच्या कॉलेज विथ अकॅडमीच्या वर्किंगमध्ये असेल किंवा क्लासच्या अकॅडमी वर्किंगमध्ये असेल, आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला पहिला प्रश्न हा विचारतो की वाय यू आर गोइंग टू जॉईन द सायन्स ब्रांच. मग तो सांगतो मला असं व्हायचंय, तसं व्हायचंय. त्याच्या मनातल्या प्रश्नांना निश्चितपणे उत्तरं दिली की त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट माइंडमध्ये क्रिएट होतो. आणि तो झालेला रेट ऑफ इंटरेस्ट माइंडमधला आमच्या 2 वर्षाच्या प्लॅनिंगमध्ये आमचं डेली प्लॅनिंग असतं, डाऊट क्लिअरन्सचं प्लॅनिंग असतं, सेल्फ स्टडीचं प्लॅनिंग असतं, वीकली टेस्टचं प्लॅनिंग असतं. म्हणजे विद्यार्थ्याला साचेबद्ध पद्धतीनं मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सच्या एक्झामसाठी, म्हणजेच नीट, जेई किंवा IIT एंट्रन्ससाठी किंवा इतर काही नॅशनल स्टेट लेवलच्या एक्झामसाठी जो काही अभ्यासक्रमाचा पॅटर्न आहे, परीक्षा पद्धती आहे, त्याचा सराव करून घेण्यासाठीचं डेली प्लॅनिंग, वीकली प्लॅनिंग, मंथली प्लॅनिंग, आणि याच्या दर महिन्याला पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या मीट्स असतात. त्या सांगितल्या जातात. आता टेक्नॉलॉजी असल्यामुळे रिपोर्ट्स पाठवणं, पालकांना प्रतिसाद देणं, काही ऑनलाईन मीटिंग घेणं, वेबिनार घेणं, हे इतकं सोपं झालंय काम करण्याचं. आणि म्हणून पालकांचा, विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा जो त्रिकोण मी मागच्या एपिसोडमध्ये अधोरेखित केलता, तो आमच्याकडे आल्यानंतर पालकांच्या, शिक्षकांच्या मेहनतीमुळं, अर्थात विद्यार्थ्याच्या एफर्ट्समुळं सक्सेसमध्ये गेलेला आम्ही पाहतो आहोत. मी जे गेल्या 3ही एपिसोडमध्ये आजच्यासह बोलतो आहे, हा माझा अनुभव आहे. जी मुलं चाटेमध्ये आली, नीटला क्वालिफाय झाली, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला लागली, एम्सला लागली, जेई मेन्स आणि ॲडव्हान्सला लागली, त्या सगळ्या मुलांनी अभ्यास कसा केला, तर त्यातल्या सगळ्या मेरिटच्या मुलांनी 10वी नंतर मी जे सांगितलं ते न रेस्टेअर करता, न विश्रांती घेता, कंटिन्युटी ऑफ सिलेबस केला, अभ्यासक्रम केला, रिवाईज केलं, स्वतःला ज्या चुका आहेत त्या शोधल्या. आणि 11वी 12वीला सुद्धा हेच ठरवलं की मित्रा, मी स्वतःला त्यांना प्रश्न विचारला, विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीनं, बेटा तुला 2 वर्ष मेहनत घ्यायची, अगर पुढे तुला नेहमी हसायचं असेल तर अजून 2 वर्ष रडायचे. आणि ते रडणं त्याला एका अत्युच्च शिखरावर घेऊन जातं. आज विज्ञान शाखेमध्ये जेव्हा मुलं सक्सेस होतात, जेव्हा त्यांना वेगवेगळ्या प्रोफेशनल इन्स्टिट्यूटला ॲडमिशन मिळती, सिलेक्शन होतं ग्रॅज्युएशन नंतर, कॅम्पस सिलेक्शन ज्याला म्हणतो,
गेल्या वर्षी आपण इथल्या कॉलेजमधल्या आमच्या चाटेतल्या 2-3 विद्यार्थ्यांचं मी सिलेक्शन झाल्यानंतर काय पॅकेज मिळालं हे त्यांना विचारल्यानंतर मी अचंबित झालो. बर. जवळपास 4-5 विद्यार्थ्यांना 50 लाख रुपये पर ॲनम, 60 लाख रुपये पर क्या ॲनम, बात आहे. 70 लाख रुपये. आणि जी मुलं कधीही आयुष्यात 500,000 रुपये पाहिलेली नव्हती, त्यांची परिस्थिती डाऊन होती, पण त्या मुलांनी आणि मेहनत केली म्हणून ते साध्य झालं. त्यातलं एक उदाहरण मी मुद्दाम सांगेन. आपल्या कोल्हापूरमध्ये दाभोळकर कॉर्नरला एक गाडेकर म्हणून सदग्रस्त मोचाचं काम करतात. त्यांनी त्यांच्या पुतण्याला, त्यांच्या मुलाला सहकार्य केलं, मेहनत करायला लावली. त्या मुलानं नाशिकला एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि त्या मुलाला आज परदेशामध्ये जायची शिक्षणाची संधी मिळाली मास्टर्ससाठी. एक रस्त्याच्या कडेला बसून मेहनत करणाऱ्या जर पालकाच्या पाल्याला अशी संधी मिळते केवळ चिकाटीमुळं, तर मी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न असा विचारतो की तुमचे पालक आणि तुम्ही सायन्स शाखेत याल तेव्हा तुम्हाला ही सगळी स्वप्न साकार करण्यासाठीची संधी आहे आणि म्हणून तुम्ही चाटेतल्या या मेहनत करण्याच्या प्रक्रियेमध्ये आलं पाहिजे. आपल्या इथं मेहनत मुलांना करायला लावली जाते, डिसिप्लिन दिली जाते. कॉलेज ॲटमॉस्फिअर हा आमचा कन्सेप्ट नाही, आमचा कन्सेप्ट हा नॉलेज ॲटमॉस्फिअर आहे. म्हणून चाटेतल्या मुलांचं सिलेक्शन जास्तीत जास्त होतं अशी आमची धारणा आहे. आम्ही त्या पद्धतीनं काम करतो. चाटे कोचिंग क्लासेस असू दे किंवा चाटे कॉलेज असू दे, याच्यामध्ये एक असं मी ऐकलेलं आहे की तुम्ही मुलांकडनं मॅक्झिमम सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेता, प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेता. या अशा पद्धतीच्या मॉडेल आन्सर शीट किंवा मॉडेल क्वेश्चन पेपर सोडवून घेतल्यामुळे कितपत उपयोग होतो मुलांना? निश्चितपणे जेव्हा मुलं 11वीत येतात, कारण हा प्रश्न काय विचारतो की ज्यांच्याकडे अशा पद्धतीच्या सराव प्रश्नपत्रिका नसतील, जे सेल्फ स्टडी घरातल्या घरात करतायत आणि जे शेवटच्या दिवसापर्यंत परीक्षेच्या उजळणी करत असतात, त्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न आहे. कंटिन्युटी हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. प्रॅक्टिस कॅरीज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणजे जेव्हा मला फिजिक्समध्ये नीटच्या परीक्षेत समजा मला मार्क घ्यायचे, किती प्रश्न आहेत, मला समजा 80 प्रश्न आहेत, तर 80 प्रश्नाचे 4 मार्काचा एक प्रश्न असतो. मी जेव्हा एका टॉपिकवर 200 ते 250 प्रश्न सोडवतो तेव्हा त्यातले 2 प्रश्न येणार असतात. असं फिजिक्समध्ये मी 4-5 हजार प्रश्न तयार केले पाहिजेत, तसं केमिस्ट्रीमध्ये 4-5 हजार MCQs मी तयार केले पाहिजेत, तसं बायोलॉजीमध्ये केले पाहिजेत. तेव्हा मला 180 प्रश्न किंवा 190 प्रश्न जे सोडवायचे आहेत, 180 प्रश्न सोडवायचे आहेत नीटसाठी, 720 मार्काची परीक्षा आहे, तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे प्रॅक्टिसनं कॉन्फिडन्स वाढतो, म्हणून ती प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिसला शॉर्टकट नसतो. दुसरी गोष्ट, त्या प्रॅक्टिसमधनं निश्चित असा बेनिफिट होतो की आपल्या सगळ्या आयडिया इलोबरेट होतात, त्या एक्सपांड होतात, छोट्या छोट्या ट्रिक्स डेव्हलप होतात आणि कमी वेळेमध्ये. कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे प्रश्न लिखाणासारखे करायला 10 मिनटं 12 मिनटं वेळ नसतो, 1-1.5-2 मिनिटाचा वेळ असतो. मला पुढचा प्रश्न त्या अनुषंगाने विचारायचा आहे, पण तुमचं होऊ दे बोलणं, कारण हा सगळ्यात महत्त्वाचा लोकांच्या आणि मुलांच्या मनातला प्रश्न आहे की 10वी पर्यंत किंवा इव्हन 11वी-12वी पर्यंत आपल्या परीक्षा पद्धतीचं स्वरूप आहे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर. एका वाक्यात उत्तरे द्या, गायल जागा भरा, हे सोडून देऊ आपण, किंवा काही आपले प्रश्न असतात की जे ऑब्जेक्टिव्ह लेवलला असतात. पण या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्याच्यामध्ये नीट असेल, IIT JEE असेल किंवा तुमची CET असेल, या सगळ्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह लेवलचे प्रश्न असतात. मग यात मुलाचं कन्फ्युजन होत नाही का, किंवा तो वावरत नाही का त्यामध्ये? बिलकुल नाही. कारण जे अभ्यासक्रम आहेत ह्या 4ही विषयांमध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोमॅथ्समध्ये, ह्या सगळ्या अभ्यासक्रमाची डिटेल स्टडी जेव्हा विद्यार्थी करतो तेव्हा त्याची बोर्ड परीक्षेची तयारी तर त्याला 10वी पर्यंत आत्मसात झालीच आहे. की समजा 3 मार्काचा प्रश्न असेल तर किती उत्तर लिहायचं असतं, 4 मार्काचा प्रश्न असेल तर किती उत्तर लिहायचं, शॉर्ट नोट असेल तर कसं लिहायचं, याच्याबद्दल 10वी पर्यंत तो चांगला तयार झालेला असतो. 11वी-12वीलाही त्याला मेहनत करून त्या पद्धतीने तो बोर्डासाठी तयार होतो. बोर्डाच्या परीक्षेचं प्रिपरेशन हे डिस्क्रिप्टिव्ह आहे, नॉलेज ओरिएंटेड आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक मुद्द्याचं एक्सप्लेनेशन आणि प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण त्याला मिळतं. कन्सेप्ट क्लिअर झाले की नाही चेक केलं जातं. MCQs मेथडॉलॉजीमध्ये त्याच सगळ्या ज्ञानावर प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यामुळं तिथं कन्फ्युजन कुठल्याही विद्यार्थ्यानं मनात घ्यायचं काही कारण नसतं. तसं होत नाही. होतं काय, फक्त मिळालेल्या ज्ञानाचं उपयोजन करून काही प्रश्न वर्क जसं असतं तसं इथं काम करावं लागतं. तिथं एक थोडंसं मी तुम्हाला हे करतो की समजा प्रत्येक विद्यार्थ्याला बेरीज वजाबाकी येतेच, पण गुणाकार कोणाला येतो, ज्याला पाडे येतात. त्याच्यामुळं पाडे येत नसणाऱ्याला गुणाकार येत नाही. बरोबर. तसं ABCD लेवल असे 4 लेवल असतात अभ्यासामध्ये. त्याच्यामध्ये A लेवल, B लेवल म्हणजे बेरीज आणि वजाबाकी, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. C लेवल म्हणजे गुणाकार,
ज्याला ए लेवल बी लेवल म्हणजे बेरीज वजाबाकी आली की गुणाकार येतो, त्याला पाढेही पाठ करता येतात आणि ह्या तिघांचं कॉम्बिनेशन हे भागाकारामध्ये असतं. म्हणजेच बेरीज वजाबाकी गुणाकार आल्याशिवाय भागाकार येत नाही. तसं इकडे काय करायचं, सोप्यातून अवघडाकडे जायचं. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना हा नेहमी मंत्र लक्षात ठेवायचा, ही टेक्निक नेहमी लक्षात ठेवायची. सोपं आधी करा, त्यातनं पुन्हा जरा अवघडकडे जावा, जरा अवघडकडे जावा. ह्या तिन्ही स्टेप्स केल्यानंतर तुमची डी लेवलची कन्सेप्ट कुठलीही राहणार नाही. बरीच मुलं IQ माहितीवर जातात, किती अवघड आहे, तिकडं आपण जायला नको, त्याच्यामध्ये आपल्याला जमणार नाही. तसं काही नसतं. अभ्यासक्रम हा सर्वसामान्य विद्यार्थ्याला समोर ठेवून गृहीत करून धरून केलेला असतो. अभ्यासक्रमामध्ये फक्त मेरिट क्रायटेरिया जेव्हा येतो, मार्क स्कोरिंग जेव्हा येतं तेव्हा तसं होतं. आणि म्हणून मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स परीक्षा पद्धती असू दे, डिस्क्रिप्ट असू दे, काही प्रॉब्लेम येत नाही. शेवटचा माझा हा प्रश्न आहे. आपण आता गेले 3 एपिसोड करतोय. दीपस्तंभ आपलं नाव आहे. 10वी पास झालेल्या मुलांसाठी आपण हा करतोय. पालक आणि विद्यार्थ्यांना तुम्ही आयुष्यामध्ये सकारात्मक होण्यासाठी आणि या सगळ्या परीक्षांना आत्मविश्वासानं सामोरं जाण्यासाठी काय मूलमंत्र सांगाल? अगदी जसं मी म्हणेन तुम्हाला की तुम्ही पण ऑब्जेक्टिव्ह लेवलला सांगा. सांगण्याचा अर्थ तिन्ही एपिसोडमध्ये तर आपण खूप एक्सप्लेनेशन व्यवस्थित दिलंय. हो. प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यानं फक्त निश्चय केला पाहिजे, ध्येयनिश्चिती झाली, ध्येयनिश्चितीचं नियोजन झालं आणि नियोजनातून स्वतःला ते पूर्ण करण्यासाठी प्लॅन आउट केलं की नक्की यश मिळतं. यश मिळवताना मध्ये आधे कमी मार्क्स मिळतात, सरावात कधी अडचण येते, काही प्रॉब्लेम येतात, पण त्याच्यामध्ये कुठेही डिस्टर्ब व्हायचं नाही. मी नेहमी परफॉर्मरचा विचार केला पाहिजे, बेस्ट खेळण्याचा विचार केला पाहिजे, बेस्ट अभ्यास करण्याचा विचार केला पाहिजे. आणि पालकांनी, मगाशी मी बोलताना पालकांबद्दल मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की पालकत्व हे केवळ संगोपन नसतं, प्रेरणा ही पालकाची जबाबदारी असते. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्या पाल्याला प्रेरित करणं, योग्य मार्गदर्शक शोधत राहणं, जिथं जिथं मिळेल तिथं मार्गदर्शन घेणं. आणि 11वी 12वीत येणाऱ्या मुलांनी टीनएजमध्ये कुठलीही चिडचिड न करता, रागवारागव न करता, आपले पालक, चाटेतले शिक्षक किंवा अन्य आपल्या कॉलेजचे शिक्षक किंवा आपले बहीण भाऊ जे जे कुणी आपल्यापेक्षा पुढे आहेत शिक्षणानं, त्या सगळ्यांचा आदर राखला पाहिजे. त्या प्रत्येकाकडनं ज्ञानदान कसं आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान घेता येईल हे बघितलं पाहिजे. मी तर नेहमी सायन्सच्या विद्यार्थ्याला सांगतो की तुझी झोळी बेटा ही नेहमी मोठी असली पाहिजे. आणि तू झोळी भरण्यासाठी प्रत्येक गुणवंत माणसाला, अभ्यासू माणसाला, पालक असू दे, कुणी असू दे, प्रत्येकजण म्हणत असतो तू 11वी 12वीला आहेस, करिअरच्या वाटेवर आहेस, चांगलं कर. इथे राग वगैरे मनात न घेता शांतपणे संयमानं केलं तर त्या विद्यार्थ्याला यश मिळतं. आणि केवळ तो 11वी 12वी नंतरच्या परीक्षेत यशस्वी होत नाही, तो विद्यार्थी त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेस होतो. हेच सायन्स शाखेचा मूलमंत्र आणि यशस्वी होण्यामागचं, कष्ट करण्यामागचं रहस्य आहे. चाटे कॉलेजमध्ये 11वीला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुमची ॲडमिशन प्रोसिजर कधी सुरू होते? 10वीच्या रिझल्ट नंतर? नाही, आमची प्रोसिजर ऑलरेडी सुरू झालेली. चाटे ज्युनियर कॉलेज विथ IIT नीट अकॅडमी, ज्याच्यामध्ये आमचं कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या पूर्ण आमच्या कोल्हापूर विभागातल्या सर्व शाखांवर ही प्रक्रिया सुरू झालेली. पण मग त्या मुलांचं बेसिक क्वालिफिकेशन काय ठरतं? 10वीची परीक्षा पास आउट नाही, परीक्षा दिलेली जी मुलं कॉन्फिडंट असतात त्यांच्या 9वीतला 8वीतला रिझल्ट त्यांच्या समोर असतो. आम्ही तो रिझल्ट बघतो. त्यांची आम्ही एक एंट्रन्स एक्झाम घेतलेली, काही राहिलेल्यांची आता आम्ही घेतोय. एखादा मुलगा एंट्रन्सला बसला नसेल आणि ॲडमिशनला आला तर त्याला आम्ही एंट्रन्सचा पेपर देतो, त्याचं नॉलेज चेक करतो. जसं दवाखान्यात आल्यावर कुठल्याही पेशंटचं प्रिव्हियस स्टोरी घेतली जाते, त्याचा केस पेपर बनवून डॉक्टर्स डायग्नोसिसला जातात. आम्ही सेम वेनं तसं करतो. एखादा विद्यार्थी चुकत असेल तर त्याला आम्ही गाईडलाईन करतो, त्याच्या पालकांना सांगतो की आपण हे करायला लागेल, ह्या लॅक्युनीज आहेत. आणि निश्चितपणे असेच विद्यार्थी येतात आमच्याकडं की ज्या मुलांना त्यांच्या 10वीच्या परीक्षेनंतर लागणाऱ्या रिझल्टबद्दल काहीही शंका नसते. त्याच्यामुळे आमची प्रक्रिया सुरू झालेली. आमच्या आता कोर्सेस जे आहेत, मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये आमचं 11वी 12वीचं वर्किंग सुरू होतं आहे. सगळ्या आमच्या IIT नीट अकॅडमी कॉलेजवर क्लासेसमध्ये त्याचे फाउंडेशन कोर्सेस सुरू होत आहेत. त्याच्यानंतर इकडे आपल्या 11वीतल्या किंवा 12वीतल्या कुठल्याही मुलाला जी शंका असते त्याचं आमचं वर्किंग खरं तर सुट्ट्यांमध्येच आम्ही जास्त वर्क करतो. त्याच्यामुळे 10वीची परीक्षा दिली म्हणून आता शांत राहू नका, एन्जॉय करत बसू नका. चाटे शिक्षण समूहाच्या आपल्या नियरेस्ट शाखेवर येऊन आपला 11वी 12वीच्या कोर्सचा प्रवेश 2025च्या बॅचचा आजच निश्चित करून निवांत व्हा आणि कामाला लागा असं मी आवाहन करेन. आयुष्य खूप सुंदर आहे असं म्हणतात आणि ते खरं आहे.
मोठी स्वप्न बघितलीच पाहिजे, मोठी महत्त्वाकांक्षा असलीच पाहिजे, पण ती स्वप्न केवळ झोपेपणी बघून चालत नाहीत, तर ती सत्यात आणण्यासाठी परिश्रमांची आणि मेहनतीची जोड द्यावी लागते. गेल्या 3 एपिसोडमधनं दीपस्तंभ या आमच्या विशेष कार्यक्रमातून आम्ही हाच प्रयत्न करतोय की 11वी सायन्समध्ये तुम्हाला ज्यांना ॲडमिशन घ्यायची आहे त्यांनी ती ॲडमिशन घ्यावी. 11वी 12वी केल्यानंतर कोणकोणत्या विद्याशाखांमध्ये करिअरच्या संधी आहेत याच्याबद्दल मार्गदर्शन केलं. आणि मला असं वाटतं की जर आपल्याकडं चांगली इच्छाशक्ती असेल, मेहनत करण्याची तयारी असेल, तर तुम्ही तुमच्या स्वप्नापर्यंत जाऊ शकता. मला वाटतं खराटे सर, या सगळ्याचं समप करताना तुम्ही काय सांगाल? मी हे सगळा समोप करताना सुरेश भटांची कविता सगळ्या मुलांना सांगेन. बरं. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. 11वी सायन्समध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलानं लढायचं हे लक्षात ठेवावं. त्यानं त्या कवितेत सांगितल्याप्रमाणे लढण्याची वृत्ती मनी बाळगावी आणि त्याप्रमाणे अभ्यासाला लागावं. त्याच्या पुढं जाऊन सुरेश भट असं म्हणतात, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवं ते, दुनिया एक दुकान आहे. सुखासाठी कधी कधी रडावं लागतं, कधी कधी हसावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं, पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं. कविवर्य सुरेश भटांनी सांगितलेल्या ह्या कवितेतल्या ओळींचा जर अर्थ समजून घेतला तर मला असं वाटतं कोणत्याही विद्यार्थ्याचं आयुष्य सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. हाच संदेश आम्ही आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो. आमच्या कार्यपद्धतीत या, अनुभवा आणि आमच्यासोबत आपलं जे काही करिअर आहे ते चांगलं करा. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी, त्यांच्या रिझल्टसाठी खूप खूप शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. चाटे शिक्षण समूह प्रस्तुत दीपस्तंभ उज्ज्वल भविष्यासाठी या आमच्या 3 भागाच्या कार्यक्रमातून आम्ही 10वी नंतरच्या सायन्स शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम केला. काही दिवसांपूर्वी आपण कॉमर्समधल्या संधी आणि तिथल्या ऑपॉर्च्युनिटीज याच्याबद्दल सुद्धा बोललेलो होतो. पण आज या 3 कार्यक्रमातून स्पेसिफिकली 10वी नंतर 11वी 12वी सायन्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चाटे शिक्षण समूहानं मार्गदर्शन केलं. त्यासाठी भरत खराटे सर वेळ काढून आमच्या स्टुडिओत आले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.